दक्षिण तालुक्यातील हत्तूर येथील सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्या करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून 3,76,00,000चा निधी मंजूर करण्यात आला आहे। आमदार सुभाष बापू देशमुख यांनी या कामासाठी वारंवार पाठपुरावा केला होता। नुकतेच त्यांनी यासाठी ग्रामविकास मंत्र्यांसोबत बैठक घेऊन निधीची मागणी केली होती। अखेर त्याला यश आले आहे। आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे हत्तूर येथील सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिरास तीर्थक्षेत्र ब दर्जा प्राप्त झाला होता। आमदार देशमुख यांनी येथील ग्रामस्थांना या सुशोभीकरणाचा शब्द दिला होता। त्यासाठी त्यांनी वारंवार मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता। या ठिकाणी भक्त निवासासह विविध विकास कामांसाठी आमदार सुभाष बापू देशमुख यांनी 5 कोटींची मागणी केली होती। याबाबत 24 मार्च रोजी ग्रामविकास मंत्र्यांसोबत बैठक घेतली होती। ग्रामविकास विभागाने यासाठी 3,76,00,000चा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात 75,00,000चा निधी वितरितही करण्यात आला आहे। या निधीमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र भक्त निवास बांधणे, सार्वजनिक शौचालय, स्नानगृह बांधणे, पाणी पुरवठा करणे, वाहनतळ बांधणे यासह परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे। लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे। यामुळे मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे। निधी मंजूर करून घेतल्याने ग्रामस्थांनी आमदार देशमुख यांचे आभार मानले आहेत। ग्रामस्थांना मी शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे। आगामी काळात मंदिराच्या सुशोभीकरणासाठी व तीर्थक्षेत्र विकासाच्या अनुषंगाने मंदिर हे राज्यात नावारूपाला येण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले।